महानगरपालिकेच्या बांधकाम विभागातील अनधिकृत बांधकाम परवाना वाटपाबाबत नुकतेच फार मोठे प्रकरण उघडकीस आले. सोलापूर मनपा आयुक्त शीतल तेलीउगले यांनी खातेअंतर्गत चौकशी सुरू केली. वास्तविक प्रकरणाचं गांभीर्य पाहता तातडीने FIR दाखल करणं अत्यावश्यक होतं. सोलापूर मनपा आयुक्तांनी चौघांना सक्तीनं सेवानिवृत्त केलं. दोघांना 1 लाख रुपयांचे किरकोळ दंड लावले. त्या प्रकरणात हजारो बांधकाम परवाने दिले गेले असण्याची शक्यता असून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याची माहिती निष्पन्न होतीये. शासनाच्या कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडालाय. या प्रकरणात शासकीय शिक्क्यांचा व कागदपत्रांचा गैरवापर झाला असून कुठलीही चौकशी न होता 1 रुपयांची वसुली न होता प्रकरण किती काळापासून चालू आहेत हे न कळता अशा पद्धतीनं सेवानिवृत्त करणं याचा अर्थ बड्या धेंड्यांना या प्रकरणातून वाचवण्याचा प्रकार झाला असल्याचं सोलापूरच्या जनतेच्या मनात आहे. या प्रकरणाची केवळ खात्यांतर्गत चौकशी पुरेसं नव्हतं, कारण अशा प्रकरणाच्या चौकशीचे कुठलेही ट्रेनिंग खात्यांतर्गत चौकशी अधिकाऱ्याला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांमार्फतच चौकशी निष्पन्न होऊ शकली असती. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.